आहारासोबतच एक्सरसाइजला व्यायामाला तेवढंही महत्त्व आहे. तर कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा फिटनेससाठी? तुम्हाला फिटनेसची आणि हेल्थची जर काळजी घ्यायची असेल तर विविध व्यायाम आपल्याला हवेत. मी फक्त योगा करते, मी मागचे 30 वर्ष झाले नियमित 5 किलोमीटर वॉकिंग करतो. हा व्यायाम नाही. ह्याचं उदाहरण म्हणजे आपल्या घरीच आपण पाहिलं, जे वयस्कर लोक आहेत ते खुर्चीवरून उठताना त्यांना त्रास होतो. तुम्ही आहारामध्ये कन्सिस्टंट कसं राहायला लागेल की मोटिवेशन असणे, मग तुम्ही माइंडफुल असणे, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. फ्युचरमध्ये अँझायटी येते, पास्टमध्ये सॅडनेस येते, मग तुम्ही प्रेझेंटमध्ये राहणं खूप महत्वाचं आहे कन्सिस्टंट असण्यासाठी. सर, जसं आपण म्हणतो सातच्या आत घरात, तसंच सातच्या आत पोटात. हेही एक माझ्या दृष्टीनं मिथच आहे, कारण बॉडीचं बायोलॉजिकल क्लॉक हे सेट होतं, या गोष्टी एकदम बरोबर आहेत. इट इज लाईक की इफ समवन इज डायटिंग, इट इज सेड दॅट की डायटिंग कर रही है, पण कोणी हे समजून घेत नाही की ती हेल्दी खात आहे. वेलकम टू डॉक्टर सूल्स वुमेन डॉक्टर्स वीक विथ डॉक्टर आंबेकर हेल्दी वाइब्स. Presenting health series on कॉमन हेल्थ इश्यूज and clearing all your doubts. बाय ट्रस्टवर्दी WDW डॉक्टर. Please do watch. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या WDW हेल्थ सिरीज विथ डॉक्टर आंबेकर्स हेल्दी वाईजमध्ये. आणि आजचा टॉपिकही हा सगळा इतका एक्साइटिंग आहे की आतापर्यंत जे आपण WDWच्या हेल्थ सिरीज घेतला आहे त्याचा सगळ्यांचा एक बेसिक किंवा पाया, हेल्थ सिरीजचा ज्या पॉडकास्टचा पाया म्हणजेच आजचा टॉपिक आहे, आणि तो म्हणजे फिटनेस, न्यूट्रिशन अँड एक्झरसाइज. मग या टॉपिकसाठी, आजच्या या पॉडकास्टसाठी आपल्याला आज लाभलेले आहे आपले आतापर्यंतच्या पॉडकास्टमध्ये, हेल्थ सिरीजमध्ये हेल्प करणारे आणि आपले पॉडकास्ट घेणारे डॉक्टर आंबेकर सर, जे स्वतः एक न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि फिटनेस फ्रीक पण आहेत. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ते सांगणार आहे ज्या सहज आणि साध्या असतात आपल्या डेली लाईफमध्ये. आणि दुसरे आपल्याला एक महान व्यक्तिमत्व मी म्हणेल, आमच्या WDWच्या स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्या स्वतः एक ॲनास्थेटिस्ट आहे आणि खूप चांगल्या अशा त्या एक रनर आहेत. कॉम्रेड रनमध्ये त्या फास्टेस्ट इंडियन फिमेल होत्या. तर ओशियाना 100 किलोमीटर चॅम्पियनशिपमध्ये त्यांना ब्रॉन्झ मेडल पण भेटलेले आहे. आणि त्यांना एक ॲक्च्युली इंट्रोडक्शनची काही गरज नाही, असं त्यांनी एक रनर म्हणून स्वतःचं नाव, आम्ही तर त्यांना स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून WDWचे घेतलेले आहे, पण त्या ॲक्च्युली नॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह झाल्या आमच्यासाठी. आणि आम्हाला खूप एक अभिमानाची अशी एक गोष्ट आहे की त्या आमच्या मेंबर आहेत आणि आज आपल्याला इथे खूप चांगल्या गोष्टी त्या सांगणार आहेत फिटनेसबद्दल, रनिंगबद्दल. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण सुरू करूयात ह्या सगळ्या पॉडकास्टचं. आणि पहिला प्रश्न माझा राहील डॉक्टर आंबेकर सरांना की फिटनेस म्हणजे नेमकं काय, आणि प्रत्येक गोष्टींना फिटनेस म्हणजे वजन कमी असणं म्हणजे फिटनेस का? फिटनेस आणि हेल्थ ह्याच्यामध्ये एक थोडंसं एक डायफ्रम आहे, पडदा आहे. म्हणजे हेल्थ म्हणजे सम्यकता आणि फिटनेस म्हणजे सक्षमता. म्हणजे हेल्थमध्ये कसे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल पाहिजेत आणि फिटनेसमध्ये काय आहे, सक्षम असणे. म्हणजे समजा रनिंगसाठी सक्षम असणे म्हणजे स्ट्रेंथ, पॉवर, ॲजिलिटी ह्या ज्या फिटनेसचे काही अंग आहेत, तर हे अंग म्हणजे फिटनेस आहे. आपण फक्त वजन कमी असणं म्हणजे फिटनेस किंवा आरोग्य हे होऊ शकत नाही, कारण तुम्हाला सम्यकता असते. हां, एक पॅरामीटर आहे वजन कमी असणं, तर तुमचं नक्कीच तुम्ही त्या क्लोज आहात फिट किंवा निरोगी शरीरासाठी. परंतु बाकीही गोष्टी बऱ्याच आहेत ज्यामध्ये व्यवस्थित झोप असणे, चांगली एनर्जी येणे, त्यासोबत तुमचं स्ट्रेस मॅनेज असणे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेंटली आणि सोशलीसुद्धा, बरेच वेळेस असं होतं की आपण सोशलीसुद्धा फिट असणं तेवढंच गरजेचं. म्हणजे आपल्या कलिगसोबत, फ्रेंड्ससोबत तुम्ही किती तुमचे चांगले संबंध आहेत, तर हे सुद्धा तेवढंच एक फिटनेसचा किंवा हेल्थचंच एक अंग आहे. याच्यामध्ये आहाराला फार महत्त्व आहे, आपल्याला माहीत आहे. तुम्ही न्यूट्रिशनिस्ट म्हणून आहे, तर एक योग्य आहार किंवा संतुलित आहार हे शॉर्टमध्ये तुम्ही सांगा. हो, संतुलित आहार म्हणजे आता आयुर्वेदाप्रमाणे षडरसात्मक आहार म्हणलं जातं, ज्या आहारामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कशा असे सगळ्या चवीचा आहार असणे. किंवा मॉडर्नमध्ये त्याला संतुलित आहारामध्ये ज्याच्यामध्ये प्रोटीन चांगलं आहे, गुड फॅट आहे, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स आहेत, मिनरल्स आहेत, फायबर्स आहेत आणि चांगलं पाणीसुद्धा एक आहारामध्ये असणं, म्हणजे हे सगळं बॅलन्स आहार करणं. आहारासोबतच एक्सरसाइजला व्यायामाला तेवढंही महत्त्व आहे. तर कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा फिटनेससाठी, की काय असावं कुणाचं? फिटनेस
आणि हेल्थ, जसं आता सरांनी सांगितलं, ती ह्या दोन्ही गोष्टी ना एकत्र चालतात. तुम्हाला फिटनेसची आणि हेल्थची जर काळजी घ्यायची असेल तर विविध व्यायाम आपल्याला हवेत. मी फक्त योगा करते किंवा मी फक्त वॉकिंग करते, मी मागचे 30 वर्ष झाले नियमित 5 किलोमीटर वॉकिंग करतो, हा व्यायाम नाही. तुम्ही जर नियमित एकच व्यायाम करत असाल तर तुमचं शरीर त्या व्यायामासाठी ॲडॅप्ट होतं. त्यामुळे तुमच्या शरीराला विविध व्यायामाची सवय असायला हवी आहे. तर व्यायामातला सर्वात मुख्य प्रकार म्हणजे मसल स्ट्रेनिंग एक्झरसाइज. आपण जर पाहायला गेलो तर आजकाल वयामानाने आपण आपलं मसल मास लॉस करायला सुरू करतो, कमी होतं आपलं नैसर्गिकरित्या. आणि जर आपण व्यायाम केलं नाही तर हे मसल लॉस होण्याचं प्रमाण जास्त वाढतं. ह्याचं उदाहरण म्हणजे आपल्या घरीच आपण पाहिलं, जे वयस्कर लोक आहेत ते खुर्चीवरून उठताना किंवा खाली जर मांडी घालून बसले असतील तर उठताना त्यांना त्रास होतो. का होतो हा त्रास? कारण की त्यांचे जे मांडीचे स्नायू असतात ह्यांच्यातली जी एक्सप्लोजिव्ह पॉवर असते ती कमी झालेली असते. तर फक्त वॉकिंग करण्याने किंवा फक्त योगा करण्याने हे इम्प्रूव्ह होत नाही. तर तुम्ही जेव्हा व्यायाम करता, तुमच्या व्यायामामध्ये बॅलन्सिंग, ॲजिलिटी, मोबिलिटी, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फ्लेक्झिबिलिटी ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जर असेल तर तुम्हाला त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसतो. मग याच्यात तुम्ही वॉकिंग करू शकता, ज्याला तुम्ही टार्गेट देऊ शकता की मला रोज 5,000 ते 10,000 स्टेप्स चालायचे आहेत, किंवा तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, शरीराची हृदयाची गती वाढेल असे व्यायाम, जेणेकरून रनिंग म्हणा, सायकलिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, असे विविध व्यायाम जर तुम्ही तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये जर ठेवले तर तुम्हाला सार्कोपेनिया म्हणजे मसल लॉस हा होणार नाही आणि लॉन्जिव्हिटी तुम्हाला मिळेल. त्यामुळे विविध व्यायाम तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये असायला हवेत. डॉक्टर आरती, खूप चांगलं असं सांगितलेलं आहे तुम्ही. तर आता हे जे सुरुवात केलं आहे, समजा आहाराचं तुम्ही एक फॉलोअप घेतायत आणि एक्झरसाईज पण चालू केलं आहे, तर सर मला हे विचारावं असं वाटतं की याची कन्सिस्टन्सी कशी ठेवावी? कन्सिस्टन्सी हा खूप मोठा याच्यामधला, म्हणजे मलाही वाटतं की आता मॅडम इतके दिवस झालं आम्ही कन्सिस्टंट नाही आहेत रनिंगमध्ये, हे प्रामाणिकपणे सांगावं वाटतं. कारण कन्सिस्टंट जर असेल तरच तुम्ही आहारामध्ये कन्सिस्टंट कसं राहायला लागेल की मोटिवेशन असणे, मग तुम्ही माइंडफुल असणे, तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. फ्युचरमध्ये अँझायटी येते, पास्टमध्ये सॅडनेस येते, मग तुम्ही प्रेझेंटमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे कन्सिस्टंट असण्यासाठी. म्हणजे अचिवेबल गोल पाहिजे, स्मार्ट गोल पाहिजे आणि मेजरेबल पण पाहिजे. त्यावेळेस आपण तुमचं कन्सिस्टंट, आता मी वेटचं बरेच जणांना टार्गेट विचारतो, मला 10 किलो एका महिन्यात कमी करायचं म्हणतात. कसं शक्य आहे? त्यामध्ये कन्सिस्टन्सी तिथंच राहणार नाही, हे आम्हाला माहीत असतं. म्हणजे गोल शुड बी अचिवेबल पाहिजे, तर तुम्ही कन्सिस्टंट राहा. पुन्हा नेहमी तुमचा एकदम एक्स्ट्रीम लेवलला न जाणे, म्हणजे एकतर उपवासी राहणे किंवा मग खूप जास्त तरी डाएट करणे, हे सुद्धा कन्सिस्टंट पासून आपल्याला परावृत्त करतं. म्हणून आपलं रोजचं जे डाएट आहे त्याच्यामध्ये थोडासा क्वांटिटी आणि क्वालिटी चेंज करत गेलं की तुम्ही कन्सिस्टंट राहता. चांगला मेंटर पण पाहिजे, त्यासोबत सोबतसुद्धा चांगली पाहिजे, तर तुम्ही नक्कीच कन्सिस्टंट आपण कोणीही राहू शकते. आता हे झालं आहारातली कन्सिस्टन्सी. एक्झरसाईज मग ती कुठली असो, योगा असो किंवा रनिंग असेल काही, त्याची कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची? कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस. जसं आता सरांनी सांगितलं की कुठल्याही गोष्टीला तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, मग तुमचा आहार असो किंवा व्यायाम असो. आता समजा आता मला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, मी स्वतःसाठी एक चॅलेंज तयार ठेवेल, अचिवेबल चॅलेंज. जसं आता सरांनी सांगितलं की एकदमच 10 किलो वजन कमी करायचं, हे टार्गेट अचीव्ह होण्यासारखं नाही आहे, पण अचिवेबल, की तुम्हाला लहान लहान प्रोग्रेस दिसलं पाहिजे आणि त्या प्रोग्रेसनेच तुम्हाला मोटिवेट केलं पाहिजे. जेणेकरून आता समजा उदाहरण म्हणजे काही महत्त्वाचे व्यायाम आहेत, स्क्वॅट्स, लंजेस, पुशअप्स, पुलअप्स. पण मी स्वतःला ठरवेन की मला जर बिलकुलच सवय नसेल तर मी रोजचे 20 स्क्वॅट्स देईन, 10 पुशअप देईन किंवा मी 20 लंजेस देईन. पण मला 20 देणंही कठीण जात आहे, तर मी काय करणार? देणार तर 20च, पण मग ते डिवाईड करून देणार. मी सकाळी उठल्यावर 5 देईन, जेवणाच्या आधी 5 देईन, संध्याकाळी काही स्नॅक्स खायच्या आधी 5 स्क्वॅट्स देईन आणि रात्री झोपेच्या आधी 5 स्क्वॅट्स देईन. असे 5 5 5 करून माझे 20 स्क्वॅट्स झाले. तर ह्याला कन्सेप्ट आहे ग्रीजिंग द ग्रू. म्हणजे तुम्हाला व्यायामही करायचा आहे आणि तुम्हाला त्यात थकवाही येणार नाही, जेणेकरून तुमची मसल स्ट्रेंथ पण इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा वेळ पण काढावा लागणार नाही. तर दिस इज ऑल अबाउट द कन्सिस्टन्सी. असंच तुम्हाला तुमच्या फास्ट फूडसाठी पण ठेवायचं आहे. आता आपण पाहिलेलं आहे की 15 ऑगस्टला मोदीजींनी डिक्लेअर केलेलं आहे नो शुगर नो ऑइलचे बोर्ड्स लावा म्हणून. हे तुम्हाला अवेअर करत आहे की आपली जी लाईफस्टाईल बदललेली आहे, सिडेंटरी लाईफस्टाईलपासून आपण जे फास्ट फूडकडे बदलत चाललेलो आहोत, आपलं जीवनशैली सगळ्यांची बदलत गेलेली आहे
आणि हे डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये आलेलं आहे. म्हणजे इट इज लाईक की इफ समवन इज डायटिंग, इट इज सेड दॅट की डायटिंग कर रही आहे, पण कोणी हे समजून घेत नाही की ती हेल्दी खात आहे. आणि सोशलमध्ये जंक फूडचं खायचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की कोणी हेल्दी जर खात असेल तर त्याला तुम्ही डायटिंग म्हणून लेबल करता. तर यावेळेस तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्ही एक एक्सेल शीट बनवा आणि तुम्ही त्याच्यात टिक करायला चालू करा की महिन्याचे 31 दिवस आहेत. जंक फूड आणि स्वीट ह्याचं तुम्ही वेगळं चार्ट तयार करा आणि तुम्ही त्याला फक्त रेड मार्क आणि ग्रीन मार्कनी टिक करायला चालू करा. तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की आपण किती जंक खात आहोत आणि किती स्वीट खात आहोत. आणि जेव्हा ती एक्सेल शीट तुमच्या समोर असेल आणि जेव्हा तुम्हाला लाल मार्क दिसायला चालू व्हाल, तेव्हाच तुम्ही त्याच्यात जास्त कन्सिस्टंट व्हाल की नाही, मी जर हे गोड खाल्लं इथं रेड मार्क येईल, मी जर चिप्सचे 2 बाईट जरी खाल्ले तर माझं इथं रेड मार्क येईल. आणि तुम्ही ते रेड मार्क अवॉइड करण्यासाठी कदाचित अजून कन्सिस्टंट व्हाल आणि हेच तुमचं मोटिवेशन राहील. खूप खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. म्हणजे ते ऐकतानाच असं वाटतं की खरंच आपण तसं फॉलो केलं पाहिजे, तर कन्सिस्टंट राहू, मोटिवेट होऊ. खूप छान आरती. आता नेक्स्ट आपलं जे IMA रनॅथॉन येत आहे 15 फेब्रुवारीला, सगळे आतुरतेने वाट पाहत आहे आणि खूप सारे रजिस्ट्रेशन झाले, लातूरकर त्यात इन्व्हॉल्व आहे. आणि या पॉडकास्टमध्ये आपल्याला डॉक्टर आरतीसारखी एक स्पीकर भेटली आहे, तर मग नक्कीच त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आमच्या लातूरकरांसाठी खूप प्रश्न आहेत ह्या रनिंगच्या बाबतीत, तर तिथून सुरू करूया की रनिंग म्हणजे टाईप काय असतात रनिंगच्या. आता रनिंग जेव्हा आता आपण रनची सुरुवात करतो, जेव्हा एखादा न्यूबी असतो त्याला रन करणं हे खूप चॅलेंजिंग वाटतं. मग अगदीच उठलो आहेत आणि 5 किलोमीटर रन केलं आहे असं नसतं. सुरुवातीला जो नवीन रनर आहे त्यांनी रनिंगच्या आधीचे जे वॉर्मअप व्यायाम असतात ते शिकायला हवे आहेत. डायनॅमिक एक्सरसाइजेस करून शरीराचे स्नायू तयार करायचे, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायचं, जेणेकरून तुमचे मसल्स रेडी होतील की आता आपल्याला जाऊन एक हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी करायची आहे. आणि मग जेव्हा तुम्ही वॉर्मअप करून रनिंगला जाल तेव्हा सुरुवातीला छोटे छोटे टार्गेट ठेवायचे. रनिंग हे खरंच अवघड नसतं. तसं जर पाहायला गेलं तर आपण लहानपणापासून रनिंग शिकलेलो आहोत. आपण शाळेत कॉलेजमध्ये बऱ्याच प्रकारे आपण रनिंग करत आलेलो आहोत. पण नंतर पुन्हा आपण जेव्हा आपल्या लाईफस्टाईलमध्ये बिझी होतो, हे स्पोर्ट्स आपल्याकडून दुरावले जातात आणि आपल्याला मग परत नव्याने चालू करणं हे चॅलेंजिंग वाटतं. तर जेव्हा तुम्ही नव्याने चालू कराल तेव्हा मी म्हणेन की पोल टू पोल टार्गेट ठेवायचं किंवा 1 मिनिट रन 1 मिनिट वॉक असं टार्गेट ठेवायचं किंवा 100 मीटर रन 100 मीटर वॉक असं टार्गेट ठेवायचं. आणि हाच टार्गेट जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा रनिंग डिस्टन्स वाढवायचं, रनिंग टाईम वाढवायचं आणि वॉकिंगचं ब्रेक कमी घ्यायचे. असंच हळूहळू तुम्ही मग 5 किलोमीटरचा कॉन्फिडन्स वाढेल, 5चा 10, 10चा 21 आणि 21चं 42 होऊ शकतं. तर स्टार्ट स्लोली अँड इम्प्रूव्ह अकॉर्डिंगली. आता रनिंग जर करायचं असेल, तुम्ही जर रोज एकच प्रकारचं रनिंग करत असाल तर तुम्हाला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसणार नाही. तर रनिंगचे जे प्रकार आता विचारले गेले ते म्हणजे असतात की स्लो रन, टेम्पो रन आणि इंटरवल रन. आता हे नेमके काय असतात? स्लो रन म्हणजे आम्ही काय म्हणतो की समजा तुम्हाला आता एखादं मोठं अंतर क्रॉस करायचं आहे, तर मोठं अंतर तुम्ही जर स्पीडनी क्रॉस करायला गेला तर ते तुम्हाला कठीण जातं. तुमचं छातीचे ठोके वाढतात, दम लागतो, थकवा येतो, पायात गोळे येतात. त्यामुळे एकदमच स्पीडनी लाँग डिस्टन्स कव्हर करणं हे अवघड जातं. मग जेव्हा आपल्याला लाँग डिस्टन्सचा टार्गेट असतो तो अगदी स्लो, रमत-गमत, गाणे गुणगुणत यावे आपल्याला, या प्रकारे आपण ते करायला हवं आहे. तर ह्याला म्हणतात स्लो रन. आणि रनिंगचं स्पीड इम्प्रूव्ह व्हावं, टायमिंग इम्प्रूव्ह व्हावं, याकरता आपल्याला टेम्पो रन्स आणि इंटरवल रन्स हे आपल्या रनिंगमध्ये ॲड करणं आवश्यक आहे. तर इंटरवल रन्समध्ये शॉर्ट डिस्टन्समध्ये तुम्हाला हाय इंटेन्सिटी रनिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचं मसल मेमरी क्रिएट होते, तुम्ही फास्ट रनिंगसाठी क्रिएट होता आणि त्याबरोबर तुम्हाला थकवाही येत नाही. कारण की इंटरवल्सच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट ब्रेक मिळालेला असतो. मग तो तुम्ही वॉकिंग ब्रेक घेऊ शकता किंवा रेस्ट ब्रेक घेऊ शकता. या प्रकारे तुम्ही तुमच्या बॉडीला रनिंगसाठी आणखीन चांगल्या प्रकारे तयार करू शकता. अरे वा, खूप टेक्निकल गोष्टी म्हणजे कळायला. रनिंगचे पण टाईप असतात. आम्हाला तर पहिले वाटत होतं रनिंग म्हणजे उगं पळायचं म्हणून पळायचं असतं. तर खूप छान सांगितलं आरती. तर सर, वॉकिंगला काही महत्त्व आहे का की सगळं रनिंगलाच महत्त्व आहे व्यायामामध्ये? हां, नक्कीच. आता हे कसं आहे, हे जे काही कुठलेही एक्सरसाइजेस आहेत हे सब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे जे कधीच चालत नाहीत त्यांच्यासाठी वॉकिंग नक्कीच एक एक्सरसाइज आहे. परंतु जे वर्षानुवर्षे वॉक करत आलेत तर त्यांची बॉडी ही मेटाबॉलिकली आणि फिजिकली अडॅप्ट झालेली असते, म्हणून त्यांच्यासाठी ते काही वॉकिंग होऊ शकत नाही. म्हणून आपण सतत प्रोग्रेसिव्ह लोड बॉडीला देणं, प्रोग्रेसिव्ह एन्ड्युरन्स बॉडीला देणं गरजेचं आहे. जे वॉक करतात त्यांनी थोडं थोडं रन करायला पाहिजे, म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं. किंवा जे बसून आहेत, म्हणजे आता असंच म्हणतात, म्हणजे आताच नाही तर पूर्वीपासनं,
की सिटिंग इज मोर इंजुरियस दॅन स्मोकिंग. म्हणजे इतका मोठा सिटिंग, आणि सिटिंग हा आत्ता सध्या WHO विचार करते की हा डिसीजमध्ये टाकला जाईल, म्हणजे बिहेवियरल डिसीजमध्ये, एक्सेस सिटिंग, सेडेंटरी लाईफस्टाईल, कारण त्याच्यामुळेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होत आहेत. म्हणून चांगली आहे, पण प्रत्येकाला नाही. जे रन करतात त्यांच्यासाठी वॉकिंग हा एक्सरसाइज होऊ शकत नाही. जे वॉक करतात त्यांना फास्ट वॉक करावं लागेल, किंवा जे बसून आहेत त्यांच्यासाठी वॉकिंग हा स्टार्टिंग एक्सरसाइज होऊ शकते. आता आपण जसं आत्ता कळाले, म्हणजे रनिंग पण हे एक एक्झरसाइज आहे, पण त्या रनिंगला पण काही एक्झरसाइज आहेत का? एक्झरसाइज फॉर रनिंग ते सांग. नक्कीच आहेत. रनिंग जसं मी आता सांगितलं की इट इज हाय इम्पॅक्ट स्पोर्ट. रनिंगचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या जॉईंट्सवर, आपल्या मसल्सवर होतो. आणि तुम्ही जर रनिंगसोबत स्ट्रेनिंग एक्सरसाइजेसला फोकस नाही केलं तर मग लवकरच आपण ऐकतो की मला गुडघे दुखत आहेत, माझा घोटा दुखतोय किंवा माझे पाय दुखत आहेत. तर वेगवेगळ्या इंजुरीजला आपण फेस करू शकतो. तर आपल्याला जर इंजुरीज प्रिव्हेंट करायच्या असतील तर आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगवर फोकस देणं खूप आवश्यक आहे. रनिंगमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पायलो ह्या 2 एक्सरसाइजेसला खूप महत्त्व दिलं जातं. पायलो म्हणजे उड्या मारायचे प्रकार. मग ह्या आपल्या दोरीवरच्या उड्या असो किंवा मग विविध बॉक्स जम्प्स वगैरे असो. ह्या एक्सरसाइजेस आपल्याला रनिंगमध्ये मदत करतात आणि आपलं एक्सप्लोजिव्ह पॉवर इम्प्रूव्ह करण्यामध्ये मदत करतात. त्याचबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस. रनिंगमध्ये ना कोर एक्सरसाइजेस आणि लोअर बॉडी एक्सरसाइजेसला जास्त महत्त्व दिलं जातं. ऑब्व्हियसली अपर बॉडी पण तेवढीच इम्पॉर्टंट असते, कारण की रनिंग इज अ कंपाऊंड मुवमेंट. ह्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण बॉडीची मुवमेंट होते. पण त्यातली त्यात लोअर बॉडी एक्सरसाइजेस म्हणलं तर स्क्वॅट्स, लंजेस किंवा सिंगल लेग बॅलन्सिंग एक्सरसाइजेस, सिंगल लेग स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस याच्यावर जास्त फोकस दिला जातो. आणि त्याचबरोबर तुम्ही कोर एक्सरसाइजेससुद्धा ॲडअप करू शकता. तुम्ही जेवढा तुमचा कोर स्ट्रॉंग ठेवतात, जेवढे तुमचे ग्लूट्स स्ट्रॉंग ठेवतात, तेवढा नीवरचा प्रेशर कमी होईल. त्यामुळे जे म्हणतात की वयानुसार माझे नीज प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, मी त्यांना आवर्जून सांगेन की तुम्हाला जर गुडघ्यांचा त्रास असेल तर तुम्ही त्यांच्या वरचे जे स्नायू आहेत, मांडीचे स्नायू, ह्यांना तुम्ही मजबूत करा, जेणेकरून तुमच्या जॉईंट्सवरचा प्रेशर कमी होईल. जसं एक्झरसाइजेस इम्पॉर्टंट आहे रनिंगसाठी, तसंच कुठल्याही एखाद्या व्यायामासाठी म्हणा किंवा रनिंगसाठी तुम्ही न्यूट्रिशन, हायड्रेशनवर काय बोलू इच्छिता सर? आता कुठल्याही एक्सरसाइज म्हणलं की तुमचं न्यूट्रिशन आलं, किंवा नसेल तरीही न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे. परंतु आता हे एक स्पोर्ट आहे, म्हणजे रनिंग हा एक स्पोर्ट आहे, तर ते स्पोर्ट्ससाठी स्पेशल न्यूट्रिशन दिलं जातं. जसं की सगळ्यात महत्त्वाचं, हा लाँग रन जर असेल, म्हणजे मॅरेथॉन वगैरे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक ग्लुकोज डिप्लीट होतं त्याच्यामध्ये, आणि वॉटर किंवा सॉल्ट्स हे होतात. मग ते सॉल्ट्स रिफिल करणे, अगोदरच लोड करणे आणि नंतर पण रिफिल करणे. तसंच आदल्या दिवशी काय डाएट घ्यायचं, मग तुम्ही कार्ब लोड करणे, तर त्याचा एक प्रोटोकॉल आहे. म्हणजे स्पेशली फक्त रनिंगसाठी मॅडम बोलतील, त्याच एक्सपर्ट आहेत, परंतु ओव्हरऑल एक्सरसाइजमध्ये तुमचं प्रोटीन इनटेक हा ॲडॅक्वेट असणं खूप महत्त्वाचं आहे. ॲडॅक्वेट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. काही जण काय करत आहेत सध्या, प्रोटीन पाहिजे हा एक मार्केटमध्ये फार चालला आणि खूप प्रोटीन घेत आहेत. मग 4 स्कूप घेणारे माझ्याकडं काही लोक माझ्या समोर आहेत, की वे प्रोटीनचे, म्हणजे जे नॅचरल प्रोटीन, आणि पण वे प्रोटीन जरी नॅचरलपासून तयार झालं असं तरी ते प्रोसेस्ड आहे. त्याच्यामुळे त्याच्या लिमिट्स आहेत. अंडर गायडन्सच घेतलं पाहिजे. परंतु एक 1 ग्राम पर kg ऑफ बॉडी वेट जे नॉर्मल लोक आहेत त्यांनी प्रोटीन तेवढं तरी रिक्वायरमेंट त्यांची आहे. आणि जे ॲथलेट आहेत किंवा त्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग करत आहेत त्यांनी 1.2 to 2.2 पर्यंत प्रोटीन पर kg घ्यायला पाहिजे. मग ह्याची रिक्वायरमेंट जास्तीत जास्त नॅचरल फूडमधून कशी करता येईल हे बघायचं. नाही जर झालं, तुमचे गोल जर खूप जास्त पुढं असतील, म्हणजे ॲथलेटिक असतील, तर मग तुम्हाला जे सप्लिमेंटरी प्रोटीन्स आहेत ते घेणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचं एक्सरसाइज नंतरसुद्धा जो ग्लुकोज विंडो आहे तो ग्लुकोज घेणं, म्हणजे थोडंसं जे सिम्पल ग्लुकोज आपण म्हणतो ते आहेत, आर्टिफिशियल जे स्वीटनर्स आहेत ते, आणि जे कॉम्प्लेक्स ग्लुकोज आहेत जे आपण गुड ग्लुकोज म्हणतो किंवा गुड शुगर्स म्हणतो ते घेऊ शकतो, जे फ्रूट्समधून आहेत, रूट्समधून आहेत, त्या शुगर मिळतात. मग हायड्रेशन हे तर सगळीकडे आहे. हायड्रेशनमध्ये जे इंट्रा वर्कआउट्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी सिप वॉटर आणि थोडंसं सॉल्ट आणि ग्लुकोज असलेलं वॉटर घेतलं तर बऱ्याच जणांना जो थकवा येतो तो थकवा येत नाही. आणि प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट ह्याचं जे काही कॉम्बिनेशन आहे, त्याचं प्रमाण आहे, ते सुद्धा योग्य घेणं
गरजेचं आहे. डॉक्टर आरती, तुम्ही पण काही सांगतात की काय प्लॅनिंग असावी न्यूट्रिशनची? एखादं रनिंगच्या अगोदर रनिंग प्लॅन असेल काही तर? रनिंगच्या कन्सर्न जर आपण बोलायला गेलो तर आम्ही न्यूट्रिशन हा आमचा डे टू डे लाईफमध्ये चेंज होत राहतो. जसं आता मी सांगितलं की आपल्या बॉडीसाठी मसल स्ट्रेंथ खूप महत्त्वाची आहे. तर आता जसं सरांनी सांगितलं तसं प्रोटीन इंटेकचं खूप महत्त्व आहे. प्रोटीन इंटेक इज मॅन्डेटरी आणि हे आपण सर्वांनी घ्यायलाच पाहिजे. आता व्हेजिटेरियन डाएट आणि नॉन व्हेजिटेरियन डाएट ह्याच्यात आपल्याला थोडासा फरक येतो. नॉनव्हेज खाणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होतं, पण बऱ्याचदा व्हेजिटेरियन लोकांना अडचण येतात की मी माझं प्रोटीन फुलफिलमेंट कसं करेन. जेवढं शक्य असेल तेवढं आपण आपल्या नॅचरल डाएटमधून घेतलेलं कधीही योग्य आहे. बाकी सगळी माहिती तर युजली सर्वांना माहीतच आहे. पण हो, तुमच्या जर रेग्युलर नॅचरल डाएटमधून जर प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होत नसेल तर व्हे प्रोटीन घ्यायला काहीच हरकत नाही. स्टँडर्ड वेबसाईटवरून स्टँडर्ड जे कुठले ब्रँड असतील त्याचं व्हे प्रोटीन आपण आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये यूज करायला काहीच हरकत नाही. व्हे प्रोटीनचं असं म्हणलं जातं की ते नुसतं पाण्यासोबत कधीच घेऊ नये. जर तुम्ही व्हे प्रोटीन पाण्यासोबत घेतलं तर ते पाण्यासारखंच शरीरामधून एक्सक्रीट होतं. तर माझा युजल फॉर्म्युला आहे की मी व्हे प्रोटीन हे दह्यात मिक्स करून त्यात चिया सीड ॲड करून घेते. तर व्हे प्रोटीन बरोबर गुड फॅट आणि चिया सीड म्हणजे फायबर्स प्लस चिया सीड हे फुगतात आणि ते पाणी रिटेन करतात. तर ते शरीरातलं प्रोटीनसुद्धा स्लोली डायजेस्ट करायला मदत करतं. तर हा कॉम्बिनेशन मी वापरते. प्रोटीन हा नेहमी कॉन्ट्रोव्हर्शियल विषय राहिलेला आहे. त्यामुळे कसं घ्यायचं, काय घ्यायचं प्रत्येकाचं वेगळं मत आहे. हे मी माझं मत मांडत आहे. आता आहे कार्बबद्दल. जेव्हा रेसेस येतात तर आपलं इंडियन डाएट जे असतं हे ॲक्च्युली कार्ब रिच डाएट असतं. आपल्या डाएटमध्ये चपाती, भाजी, भात हे असतंच आणि इवन जे वरण आहे वरणमध्ये पण प्रोटीन बरोबर कार्ब जातं. त्यामुळे आपल्याला वेगळं काही खूप हाय कार्ब डाएटवर जायची गरज नसते. पण तरीही शेवटचे 2 दिवस किंवा 3 दिवस जर तुम्ही हाय इंटेन्सिटी रनसाठी जाणार असाल म्हणजे फुल मॅरेथॉन किंवा अल्ट्रा रनला जाणार असाल तर कार्ब लोडिंगचं महत्त्व येतं. कारण की तुम्ही जेवढे तुमचे ग्लायकोजन स्टोअर्स तयार कराल तेवढं तुम्हाला ते रनच्या वेळेस स्टोअर हाऊस म्हणून कामाला येईल आणि एनर्जी प्रोव्हाइड करेल. आणि रनच्या वेळेस जर म्हणायचं असेल तर रेसच्या आधीही आम्ही 200 ते 300 कॅलरी कार्ब खायचं प्रेफरन्स ठेवतो. कारण की ओव्हरनाईट फास्टिंगमुळे सुद्धा आपल्या लिव्हरमध्ये जे काही ग्लायकोजन असतं ते संपलेलं असतं आणि त्याला रिप्लेनिश करण्याकरता आपल्याला काही एनर्जी सोर्स घेणं आवश्यक आहे. त्यामुळे रेसच्या 1.5 तास आधी 200 ते 300 कॅलरी कार्ब आपण खावे. मग ते सिंपल कार्ब काही असू शकतात, खजूर, केळी किंवा तुम्हाला जर ब्रेड बटर दशमी वगैरे आवडत असेल तर तुम्ही लाडू वगैरे असे प्रकार त्याच्यात ॲड करू शकता. आणि रेसच्या वेळेसचं कार्ब आणि न्यूट्रिशन हे थोडं वेगळं असतं. आता आजकाल मार्केटमध्ये जेल्स किंवा रेडीमेड अवेलेबल कार्ब्स इझिली अवेलेबल आहेत जे लाँग डिस्टन्स रनिंगसाठी कॅरी करणं सोपं होतं. कारण की जर आपण कॅलरी काउंट पाहिला तर आपल्याला तासाला युजली 150 ते 200 कॅलरी हे रनिंगच्या वेळेस लागतात. तर शॉर्ट डिस्टन्स रनिंगमध्ये याचं एवढं काही इम्पॅक्ट होत नाही. तुम्ही उपाशी पोटीही पळू शकता. पण जर लाँग डिस्टन्स रनिंग करायचं असेल किंवा तुम्हाला रनिंग स्पीड जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला रनिंगच्या वेळेसही कार्ब्स घेणं आणि इलेक्ट्रोलाइट्स घेणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याचा आपला एक फॉर्म्युला असतो. जसं आता समज तुम्ही जेल घेत आहात किंवा तुम्ही ऑन द वे आल्मंड्स किंवा खजूर खात आहात. तुम्हाला एव्हरी 25 मिनिट्स कमीत कमी 100 कॅलरी खाता यावे असं तुम्हाला ते टार्गेट ठेवायचं आहे. देन यू कॅन गेट फ्रॉम युअर फूड सोर्सेस ऑर यू कॅन गेट फ्रॉम युअर जेल्स. आणि त्याचबरोबर तुमचं घामाचं प्रमाण कसं आहे किंवा तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये पळत आहात, ह्युमिड, हॉट का कोल्ड एन्व्हायरमेंट आहे, अकॉर्डिंगली तुमचा स्वेट रेशो तुम्हाला काढावा लागतो. आणि मग तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली जज करायचं आहे की तुमचं वॉटर लॉस किती होत आहे, तुमचं स्वेट लॉस किती होत आहे. त्यामुळे पळताना फक्त प्लेन पाणी पिऊ नये. आपण कंपल्सरी इलेक्ट्रॉलच घ्यावं. प्लेन पाणी फक्त चूळ भरायला किंवा तोंडात जो इलेक्ट्रॉलमुळे गोडसळपणा आलेला असतो तो फक्त कमी करण्यापुरताच घ्यावा असं आमच्या रनर्स लोकांचं मत असतं. आणि आम्ही असंच फॉर्म्युला यूज करतो. ते साधारणतः प्रत्येक रनरला 15 मिनटाला 200 ते 250 ml इलेक्ट्रॉल लागतं. मग त्याने त्याच्या स्वेट रेशो आणि डिस्टन्स याप्रमाणे आपलं कार्ब रिक्वायरमेंट आणि हायड्रेशन रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट करून तसंच त्यांनी जर फॉलो केलं तर मग रनच्या वेळेस थकवा येणं, फटीग येणं, मसलमध्ये हेवीनेस येणं किंवा मसलमध्ये क्रॅम्प्स येणं हे कमी होऊ शकतं किंवा टळू शकतं. वा, खूप असं मायक्रो प्लॅनिंग होतं. आम्हाला वाटलं की सहज एक गोष्ट होते की रनिंग हे पळत राहते 1-2 तास, काही नाही, सहज निघून जात असतील. पण खूप मायक्रो प्लॅनिंग लागतं ते आम्हाला सगळ्यांना कळालं आहे. थँक्यू आरती. आता या सोबतच
काही हेल्थ रुटीन चेकअप करावं लागतात का? जर तुम्ही लॉंग टर्म रनर आहात किंवा सगळं फिटनेस फ्रीक आहात, तर काही एक असे इन्व्हेस्टिगेशन्स, काही रुटीन हेल्थ चेकअपचे? आता आजकाल पळायला जर जायचं म्हणलं की आधी नातेवाईकांचे फोन येतात, कशाला करायचं, का करायचं, तू ऐकलं नाहीस का, त्याला हार्ट अटॅक आला, त्या रेसमध्ये त्याची डेथ झाली. तर हे बघा, ह्या गोष्टी सगळीकडे होत असतात, सगळ्या फील्डमध्ये होत असतात. असं काही नाही आहे की जे घरी बसून आहे त्याच्यासोबत काही मिसॅप्स होत नाहीत. तर मिसॅप्सला घाबरून घरी बसून राहू नये. व्यायाम हा करत राहावा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजीही घेणं तेवढंही आवश्यक आहे. आपण आपल्या फिजिशियनला किंवा कार्डिओलॉजिस्टला वेळोवेळी दाखवावं. त्यांच्या सल्ल्यानुसार आपण आपले बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यावे. जसे आपले CBC असेल, बाकीचे किडनी किंवा लिव्हर टेस्ट असतील. त्याचबरोबर आपले व्हिटॅमिन लेवल्सही आपण चेक करावे. आपल्या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे आणि कंटिन्युअस ऑफिस वर्क असल्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशाचा खूप जास्त अभाव असतो. त्यामुळे व्हिटॅमिन D सिंथेसिस हे खूप कमी झालेलं आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांनाच व्हिटॅमिन Dचे सप्लिमेंट लागत आहेत. आधी असं म्हणलं जायचं की कोवळ्या उन्हात 10 मिनटं बसलं तर व्हिटॅमिन D सिंथेसाईज होतं. पण खरं तर दुपारी 12 ते 3 या वेळेत जर तुम्ही उन्हात 15 मिनटं बसलात, तर तेच तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन D सिंथेसिस करायला मदत करतं. कारण की UV रेडिएशन जे असतात, ते हे दुपारच्या वेळेला स्ट्रेट येतात आणि ते तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतात. मॉर्निंग आवर्समध्ये आलेले तिरके रेज जे असतात, ते आपल्या बॉडी ॲब्झॉर्ब करत नाही. त्यामुळे दुपारची जी वेळ आहे, ती आपल्या व्हिटॅमिन D सिंथेसिससाठी ही चांगली असते. तर याला पर्याय म्हणजे लंच वॉक. म्हणजे लंच करायचं आणि लंचनंतर तुमच्या टेरेसवर 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा वॉक करायचा. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12च्या लेवल्स म्हणा, आयर्न प्रोफाईल म्हणा, हे आपण वेळोवेळी करायला हवं आहे. जेणेकरून तुमच्या काही डिफिशियन्सी असेल तर तुम्ही टाईम टू टाईम करेक्ट करू शकता. वर्षातून एकदा ECG, 2D इको करायला हवा आहे. जर 2D इको नॉर्मल असेल तर कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्याप्रमाणे एव्हरी 3 इयर किंवा 5 इयर आपण ते रिपीट करायला पाहिजे. हे झाले बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स जे आपले रुटीन वर्कअप आपल्याला करायला फायदेशीर राहतील. याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये जे फॅट वाढलेलं आहे, फॅटमुळे आपल्यामध्ये खूप इन्फ्लेमेशन क्रिएट होतं आणि हे इन्फ्लेमेशन रूल आउट करण्याकरता विविध मार्कर्स असतात. जसं की आता आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सबद्दल आपण ऐकतो किंवा आपण कार्ब मेटाबॉलिझमबद्दल ऐकतो, आपण ग्लुकोज मेटाबॉलिझमबद्दल ऐकतो. तर ह्या सगळ्यांचे इन्फ्लेमेटरी मार्कर्स असतात. फास्टिंग इन्सुलिन, मी खूप डिटेलमध्ये जाणार नाही ह्या गोष्टींच्या, पण थोडक्यात माहिती असावी म्हणून सांगत आहे की जसं फास्टिंग इन्सुलिन आहे किंवा HbA1c आहे, होमाळ आहे किंवा वेस्ट सर्कम्फरन्स मेजरमेंट आहे, VO2 मॅक्स, ग्रिप स्ट्रेंथ, ह्या ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, म्हणजे हे ब्लड टेस्ट नाही आहेत, पण हे सगळे पॅरामीटर्स आपल्या बॉडीमधले बाकी सगळे इन्फ्लेमेशन कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन ह्या सगळ्या तपासण्या करायला हव्यात. छान आरती, पुन्हा एकदा डिटेलमध्ये सगळं सांगितलं आहे. ॲनॅस्थेटिस्ट असूनही बाकी सगळं पॅथॉलॉजिस्टचं तू म्हणजे एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे, तर खूप चांगलं वाटलं. सर, तुम्हाला विचारायचं आहे की आफ्टर 40 इयर्स हे जे एन्ड्युरन्स स्पोर्ट्स आहेत किंवा रनिंग आहे, हे सेफ आहे का? आता आफ्टर 40 बॉडीमध्ये तर चेंजेस होतच असतात. म्हणजे एज रिलेटेड चेंजेस आहेत. जसं की मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं, मसल लॉस 1% म्हणजे प्रत्येक इयरला मसल लॉस होत असतो. त्यानंतर हॉर्मोनल चेंजेस होतात आणि आपलं एक बिहेवियरल पण चेंजेस होतात. जसं की इंडियन ह्याच्यामध्ये कधी कधी एम्प्टी नेस्ट हे सिंड्रोम असतं. म्हणजे सगळी मुलं शिकायला बाहेर गेलेली असतात, तोही एक प्रेशर असतं. तर ह्या सगळ्यांचा बघितलं तर बॉडी ही विअर अँड टिअरच झालेली असते. मग हा स्पोर्ट्स कधी चालू केलेला आहे तुम्ही? म्हणजे तुमचं जे स्ट्रेंथ आहे, आता मी 36 इयरला पहिलं मी वर्कआउटचा मी जिम पाहिली. म्हणजे मी अगोदर एक टॅबू होता सगळ्यांमध्ये की जिम म्हणजे लोखंड असतं आणि तिथं काही जायचं नाही, आणि अगोदर आम्ही काही वर्कआउट पण केले नव्हते. मग 36 इयरला चालू केलं तर कुठून चालू केलं? मग फक्त वॉकिंग, तिथं गेल्यानंतर एक जस्ट 2.5 किलो वेटसुद्धा त्यावेळेस जास्त वाटायचं. तर तुम्ही प्रिपेअर होताय, म्हणजे खरी गरज तर 40 नंतरच आहे. अगोदर तर बॉडी कोपअप करते, तुमचं सगळं हार्मोनल लेवल आणि सगळं जेनेटिक तुमचं हायवर असतं. त्यामुळं तुम्हाला लक्षणं आपल्याला जाणवत नाहीत, परंतु खरं मेंटेनन्स तर 40 नंतरच आहे. मग तिथूनसुद्धा जे चालू केलं नाही, कधीही चालू करू शकतो. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की माझ्याकडे काही क्लायंट आहेत, 60ला त्यांनी स्विमिंग चालू केली, 65 इयरला स्विमिंग चालू केली, शिकले आणि नंतर त्यांचं म्हणजे एवढं वाढलं. म्हणून तुम्ही कधीही चालू करू शकतो आपण. मग फक्त कसं चालू करायचं हाच प्रश्न असतो. 0पासनं
ते 1 2 3 म्हणजे एकदम त्याला पेशन्स ठेवणे आणि योग्य गायडन्स घेणे, न्यूट्रिशन प्रॉपर, झोप प्रॉपर, स्ट्रेस मॅनेज करून जर कुठलाही स्पोर्ट तुम्ही कोणत्याही वयामध्ये काही लिमिटेशन्स असतात, खूप हाय इम्पॅक्टेड आहे, तुमचा नीज गेलेला आहे, तर त्यावेळेस त्यांना काही त्या जर आपण लिमिटेशन्स लक्षात घेतल्या तर सगळ्या बॉडीची बाकी भरपूर एक्सरसाइजेस आपण चालू करू शकतो किंवा तुम्ही फिटनेस लेवलला जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर वयाची काही मर्यादा नसते काहीच आणि ते नाही. नेहमीच कधी ना फ्युचरमध्ये आपल्याला ते फायदेशीर होणारच आहे. तर आरती, तुला विचारायचं आहे की आता हे रनिंग करताना बिगिनर्सने काय काळजी घ्यावी, कसं रनिंग स्टार्ट करावं आणि तरी नंतर चालून काय इंजुरी होण्याच्या शक्यता असतात रनिंगमध्ये, ते थोडक्यात सांग. जसं आपण आधी डिस्कस केलेलं आहे की बिगनर्सनी कधीही हळूवारपणे सुरुवात करायला हवी आहे. स्वतःची क्षमता आपण पाहायला पाहिजे आणि अकॉर्डिंगली आपण आपलं रनचं स्पीड किंवा रनचं डिस्टन्स वाढवायला हवं आहे. अगदीच रनॅथॉन आलं आहे म्हणून मी 21 किलोमीटर करणार आहे आणि मग नंतर इंजुरी घेऊन घरी बसणं, याला काहीच अर्थ नाही आहे. रॅनॅथॉन हे एक आपल्याला एक्झामसारखं आहे. इट इज पेपर फॉर यू अँड यू नीड प्रिपरेशन फॉर इट. आणि आम्ही असं म्हणतो की जशी शाळेमध्ये 6 परीक्षा असते, 3 परीक्षा असते किंवा वार्षिक परीक्षा असते, अशा परीक्षा आपल्या रनरसाठी पण असतात आणि त्याकरता आपण सातत्य राहावं, आपली कन्सिस्टन्सी राहावी म्हणून प्रत्येक 4 महिन्याला 6 महिन्याला एका कुठल्या तरी इव्हेंटसाठी आपण रजिस्ट्रेशन करावं आणि त्या इव्हेंटला टार्गेट ठेवून अकॉर्डिंगली आपण आपलं ट्रेनिंग करावं. मी टीम रनहोलिक अंडर ट्रेनिंग घेते आणि आमच्या टीममध्ये आमच्या कोचचं खूप छान टेक्निक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कंटिन्युअस मायलेज वाढवत राहू नये. आपल्याकडे बिल्डिंग वीकही असावा आणि रिकव्हरी वीकही असावा, जेणेकरून तुमच्या बॉडीला बिल्ड करायलाही वेळ मिळतो आणि बॉडीला व्यवस्थित रिकवर करायलाही आपण त्यांना वेळ देतो. आणि सर, मला विचारायचं आहे की असं रनिंगच्या अगोदर वजन कमी करणं गरजेचंच आहे का? असं असतं का? वजन कमी करावं आणि मग रनिंगच्या थोडंसं मागे लागावं, असं काही? हां, तसा काही नाही. म्हणजे रनिंग हा वजन कमी करण्यासाठीच वापरला जातो. म्हणजे रनिंग तुम्ही फक्त आत्ताच सांगितल्याप्रमाणे एकच ही आहे की तुमचं खूप जास्त BMI आहे. ऑलरेडीच खूप तुमचं फ्रेम आहे तुमची, म्हणजे एखाद्या व्यक्तीची फ्रेम आहे 55 kgची आणि त्याच्यावर लोड आहे 80 kgचा. मग डायरेक्ट तुमचं आपल्या नी जॉईंटवर वगैरे जो लोड आहे, तर त्यावेळेस काही रिस्ट्रिक्शन्स असतात. मग हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग अगोदर घ्यावी. त्यानंतर थोडंसं मसल इम्पॅक्ट, जे मसलची स्ट्रेंथ वाढवणे अगोदर गरजेचे आहे आणि ऑटोमॅटिकच आपलं फॅट कमी होऊ लागलं की नीवरचा लोड कमी होईल आणि मसल पण मजबूत होतील, जसे नीच्या अगोदरच्या आणि नंतरच्या हिप जॉईंटच्या. तर ह्या फ्लेक्सिबिलिटी मसल जेवढं चांगलं तेवढं प्रॉपरली रन करण्यासाठी बॉडी प्रिपेअर होते. जर आता जे प्री रिक्वेजिट एक्सरसाइजेस फॉर रनिंग जे आहेत, तर त्या करून रनिंग केल्यानंतर मग त्यामध्ये तुमचे आपलं बरेच वेळेस काय वेट पण कमी होणार आहे आणि रनिंगसाठी पण बॉडी प्रिपेअर होणार आहे, जसं मॅडमनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे. आय विल ॲड टू इट की व्हॉट आय फेल्ट, म्हणजे माझा जो अनुभव आहे की रनिंग तुम्हाला हे सगळं शिकवतं. जेव्हा तुम्ही रनर बनता, जेव्हा तुम्हाला रनिंगचं सिरियसनेस जाणवतं आणि तुम्हाला रनिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असते, रन तुम्हाला डाएट फॉलो करायला शिकवतं. कारण की तुम्ही हेल्दी बरोबर. खाल्लात तर तुम्ही हेल्दी पळाल. तुम्हाला तुमच्या रात्रीचं जेवण करायचं आहे की नाही करायचं हे तुमचं शरीर तुम्हाला सांगायला लागतं. तुम्हाला कोणी सांगायची गरज राहत नाही याच्यामध्ये. तुम्ही तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट शिकता आणि तुमची स्लीप मॅनेजमेंट शिकता. म्हणजे रनिंग हा असा एक फॅक्टर आहे की जरी तुम्ही वयस्कर असाल, जरी तुम्ही जाड असाल, तरी तुम्ही कार्डिओ ॲक्टिव्हिटी म्हणून रनिंग हे चालू करू शकता. जसं आता सर म्हणाले की रनिंग किती करायचं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जाड व्यक्तीने अगदीच फुल डिस्टन्सलाच लगेच जायला पाहिजे असं काही नाही आहे. त्याचं शरीर काय सिग्नल देत आहे हे त्यांनी शिकायचं आहे, त्यांनी जाणून घ्यायचं आहे आणि अकॉर्डिंगली रिॲक्ट करायचं आहे. सो रनिंग विल हेल्प यू टू टेक केअर ऑफ 4 पिलर्स ऑफ हेल्थ, लाईक एक्झरसाइज, न्यूट्रिशन, स्ट्रेस अँड स्लीप. अच्छा, खूप चांगलं कॉम्बिनेशन असं सांगितलं आहे. तर या रनिंगसाठी किंवा कुठल्या एक्झरसाइजसाठी स्टॅमिना काय गोष्ट आहे? स्टॅमिना किती महत्त्वाचा आहे? मसल स्ट्रेंथ हे किती महत्त्वाचं आहे? त्याच्यावर काय? जर आता आपण डिस्कस केलं की आपण जे काही एक्झरसाइजेस करतो तेच तुमची मसल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणार आहे, तेच तुमचं स्टॅमिना इम्प्रूव्ह करणार आहे. जर आता तुम्हाला वेळ नाही, समजा जिम जात असाल, खूपच छान आहे. वेळच नाही आहे जिमला जायला, घरी बॉडी वेट एक्झरसाइजेस करा. युअर बॉडी वेट इटसेल्फ इज अ हेवी वेट. आणि बॉडी वेट एक्झरसाइजेस जे आहेत, जसे स्क्वॅट्स आहेत, लंजेस आहेत, पुशअप्स आहेत, भरपूर एक्झरसाइजेस आहेत जे तुम्ही घरच्या घरीही करू शकता. तुम्ही जेवढी स्ट्रेंथ इम्प्रूव्ह कराल तेवढं तुम्ही रनिंग इम्प्रूव्ह कराल आणि इंजुरी फ्री राहाल. अच्छा,
खूप चांगलं. सर असं कुठल्याही एखादं रनिंग असेल किंवा एक्झरसाइज असेल याच्यासाठी किंवा कुणी फिटनेससाठी ट्राय करत असेल तर फॅट पूर्णपणे बंद करावा असं आहे का? हां, आता फॅट बंद जे काही डाएट्स किंवा हे आहेत, तर ह्या मिथ्स आहेत. आपल्या बॉडीमध्ये 3% हे इसेन्शियल फॅट आहे, जे की म्हणजे मायलिन शीथ किंवा ब्रेनचा पार्ट हा बनतो. म्हणजे इतकी महत्त्वाची सुद्धा आहे काही फॅट. सबक्युटनस फॅटपेक्षा व्हिजरल फॅट कमी करणं खूप गरजेचं असतं. मग ही फॅट फक्त डाएटमध्ये फॅट कमी करून जमत नाही. याच्यामध्ये तुमचं डाएटमध्ये बाकीच्या किती गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं जे कॅलरी इनटेक आहे, म्हणजे एनर्जी बॅलन्स आम्ही त्याला म्हणतो. तर कॅलरी इन ज्या आहेत त्या कमी आणि कॅलरी आउट ह्या जास्त. तर असं असेल तर ऑटोमॅटिकच फॅट कमी होतो. ना की फॅट तुम्ही कमी जास्त खाल्ल्याने फॅट कमी होतो किंवा कोलेस्ट्रॉल वाढतो. हा निव्वळ मिथ. आत्ताही सगळीकडे रिसर्च पेपर आहेत की डायटरी कोलेस्ट्रॉल हे आपलं बाकीचं कोलेस्ट्रॉल वाढवतंच असं नाही काही ह्याच्यामध्ये. म्हणून गुड फॅट हा खूप महत्त्वाचा आहे एनर्जीसाठी. इवन आपलं जेनेटिक स्ट्रक्चरसुद्धा तसंच आहे की आपल्याला स्टोरेज हे थोडं बहुत पाहिजे आणि तो युटिलाइज होतो सेकंडरी फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये. म्हणून फॅट एकदम बंद करणे हा कमी फॅट आहे. तुमचं सेडंटरी लाईफस्टाईल आहे तर तुम्हाला 30 to 50 ml किंवा ग्राम पर डे फॅट ही आवश्यक आहे. फक्त गुड फॅट म्हणजे जी नॅचरल सोर्सेसमधून आलेली सीड्समधून आहे किंवा बाकी आपल्या खाण्यामधून जे आहे ऑइल तूप्स, तर ह्याच्यातनं आलेली फॅट ही काही घातक नाही. सगळ्यात डेंजर फॅट ट्रान्स फॅट जी की पॅक्ड फूडमधून येते, ती अजिबात बंद केली तरी चालेल. चांगला एक गैरसमज दूर केलाय तुम्ही आमचा की फॅट एकदमच वाईट असतं. आणि गुड फॅटमध्ये ना आपण आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये कंपल्सरी सीड्स इन्क्लूड केले पाहिजेत. जसे आता सनफ्लॉवर सीड्स आहेत, पंपकिन सीड्स आहेत. Mix इवन seeds. जर आपण पाहिलं तर आपल्या ट्रॅडिशनल ताटामध्ये कंपल्सरी तिळाची चटणी, जवसाची चटणी किंवा कारळ्याची चटणी असायची. ह्या ज्या सगळ्या सीड्स आहेत, हे कारळ्याचे सीड, जवसचे सीड्स किंवा ह्या ज्या चटण्या आहेत, ह्या सगळ्या आपल्याला हेल्थला इम्पॉर्टंट आहेत. तर जेव्हा कधी आपण आपलं न्यूट्रिशन पाहतो तर आपण आजकाल फक्त मॅक्रोजबद्दल बोलतो, फॅट, प्रोटीन आणि कार्ब. पण याचबरोबर मायक्रोन्यूट्रियंट्सही तेवढेच महत्त्वाचे असतात. तर आजकाल कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा, इवन मेडिकल कॉन्फरन्समध्ये पण कुठलाही आजार असो, सगळा टॉपिक हा येतो डाएटवर, बॅलन्स डाएटवर. आणि सर्वात जास्त महत्त्व आलेलं आहे डाएटमध्ये फॅट, कार्ब आणि प्रोटीनबरोबर फायबर आणि फर्मेंटेड फूडला. तर आपल्या डाएटमध्ये कंपल्सरी फर्मेंटेड फूड असतं आणि फायबर असणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि गुड फॅट हे सीड्सच्या थ्रू येतं. हे डेली सीड्स व्यतिरिक्त मॅकॅडेमिया नट्स, ब्राझील नट्स हे काही असे नट्स आहेत जे तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये हाय कॅलरी पण देतात आणि गुड फॅट्स आणि न्यूट्रियंट्स पण देतात. इट्स नॉट ऑलवेज अबाउट वेट गेन अँड वेट लॉस, बट यू नीड टू नो की तुमच्या बॉडीला काय मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट्स मिळत आहेत. छान. सर जसं आपण म्हणतो 7च्या आत घरात, तसंच 7च्या आत पोटात हे पण गरजेचं आहे का? हां, हां. हेही एक माझ्या दृष्टीनं मिथच आहे ॲक्च्युअल. कारण बॉडीचं बायोलॉजिकल क्लॉक हे सेट होतं, ह्या गोष्टी एकदम बरोबर आहेत. परंतु तुम्ही जर 7च्या अगोदर भरपूर जण जेवण करत असेल, म्हणजे कॅलरी एक्सेस होत असतील आणि जंक फूड, परंतु मी 6 नंतर काहीच खात नाही, तर बॉडी तशी ॲक्सेप्ट करत नाही. तुम्ही गुड फूड जर आपण 7च्या आत घेताय, त्यानंतर 2-3 तासानंतर बऱ्याच वेळेस झोपेचा टाईम असेल, तर ते एक चांगलं आहे. परंतु ज्यांचं जॉब आहे, ज्यांना 7 नंतर चालतच नाही, त्यांनी 8ला 9ला जेवण केलं, परंतु जर का डाएट प्रॉपर मेंटेन आणि बॅलन्स असेल, तर ते काहीही दुष्परिणाम करत नाही. म्हणजे असं रिग्रेट होण्याची गरज नाही की मला माझ्या जॉबमुळे किंवा मला वेळेअभावी मिळतच नाही. तेही व्यक्ती फिट राहू शकतात. अगदी नाईट ड्युटी असणाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे वेळेचं जर सेट झालं बायोलॉजिकल क्लॉक, तर रात्री जेवणाऱ्यांचा सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु नॅचरली तुम्ही 7च्या आत जेवताय तर ते एकदम बेस्ट आहे. पण नंतरचे अनहेल्दी होतील असं काही नाही. आरती, आता हे सगळ्या एक्झरसाइज किंवा रनिंग असेल, तुझी हॉबी जे म्हणजे आवड आहे रनिंगमध्ये, त्याचा आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्हमेंटमध्ये काही संबंध आहे का? जाणवलं आहे का तुला असं काही? डेफिनेटली आहे. रनिंग इज लाईक अ मेडिटेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही रनसाठी बाहेर पडता तेव्हा तुम्ही फक्त तुमचेच असता आणि तो एक असा वेळ असतो जिथे तुम्ही खूप काही गोष्टींचा विचार करता, खूप काही गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन तिथे मिळतं. तर रनिंग इज डेफिनेटली अ स्ट्रेस बस्टर आणि हे खूप छान फील करतं आपल्याला. आणि रनिंग करण्याकरता आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी बॅलन्स करायला शिकतो. बिकॉज रनिंग गिव्ज यू दॅट हाय.
हम्म. तसंच आहार किंवा अजून काही गोष्टी आहे का ते मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतं? असा एक टॉपिकच आहे, फूड अँड मूड. कारण आपलं 90% जे हॅपी हार्मोन आहे ते गट्समध्येच तयार होतं, म्हणजे सेरोटोनिन आहे. तर ते गट हेल्थ जर आपले जे 1 kg मायक्रोबायोट आपल्या पोटामध्ये आहे, तर तो डायरेक्टली कम्युनिकेट होत असतो व्हॅगस नर्व्ह थ्रू आपल्या जो डेव्हलपिंग ब्रेन आहे त्या ब्रेनपर्यंत. आणि तिथूनच हॅपी हार्मोन, पोट जर हॅपी असेल तर आपण एनी टाईम हॅपी होऊ शकतो, कारण ते हार्मोन सिक्रेट होतं. म्हणून फूड चांगलं असेल तर ते बॅक्टेरिया पण, जसं आता म्हणले मॅडम की फर्मेंटेड फूड किंवा गुड फॅट्स आहेत, म्हणजे शुगर हे बॅड आहेत, म्हणजे जे आपण प्रोसेस्ड शुगर आहेत, व्हाईट शुगर आहे किंवा जंक फूड आहे, तर त्या बॅक्टेरियांना अनहॅपी आहे. कारण आपल्या ते जे गुड सिम्बायोटिक बॅक्टेरियाज आहेत तर त्यांना हे माहीतच नाही कसं डायजेस्ट करायचं. त्याच्यामुळं टॉक्सिन्स सिक्रेट करतात शेवटी, आणि आपले हॅपी हार्मोन पण सिक्रेट होत नाहीत. म्हणून मूड, बऱ्याच वेळेस पोट खराब झालं तर डोकं पण दुखतं, चिडचिडेपणा वाढतो. आज जे मुलांमध्ये ADHDचं प्रमाण वाढलेलं आहे ते फक्त जंक फूडमुळे, कारण त्यांचा मायक्रोबायोटा हॅपी नाही, म्हणून ते हायपर ॲक्टिव्ह आहेत, सेन्सिटिव्हिटी वाढलेली आहे. तर त्यामुळं फूड हा मूडसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि याच्यावर ना आता रिसर्च पेपर आहेत. आता कॅन्सर कॉन्फरन्सेसमध्ये ना याच्यावर रिसर्च पेपर पब्लिश होत आहेत की जे पेशंट्स किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी ट्रीटमेंटवर आहेत, त्या लोकांनी जर त्यांचं डाएट इम्प्रूव्ह केलं आणि त्यांच्या डाएटमध्ये जर त्यांनी हाय प्रोटीन फर्मेंटेड फूड जर ॲड केलं आणि त्यांच्या गट मायक्रोबियमचा जर त्यांनी काळजी घेतली, इफ दे हेल्प टू इम्प्रूव्ह इट, दे रिस्पॉन्ड व्हेरी वेल टू दिस थेरपीज ऑल्सो. हो, नक्कीच. सो डाएट अँड एक्सरसाइज इज नाऊ इन एव्हरीवेअर, इट्स एव्हरीवेअर. आता खूप जण म्हणतात की मी रनिंगसाठी बनलेलाच नाही आहे. जसं माझ्यासारखं मला नेहमीच वाटत असतं, रनिंग माझ्या बसची गोष्ट नाही आहे, माझ्या याच्यात नाही आहे. तर अशांना काय सल्ला देणार? एकदा ट्राय करायला हवं आहे. सोपं होण्याआधी कुठलीही गोष्ट कठीणच असते. मेहनत करायला हवी आहे. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला त्याची प्रगती दिसणार नाही. घाम गाळावाच लागेल. ॲट द एंड सगळ्यांना एक काय एक्झरसाईज प्रिस्क्राईब करशील सगळ्यांसाठी? येस. सर्वात आधी तर मी विचारेन की व्हॉट इज युअर स्ट्रेस लेवल अँड हाऊ आर युअर स्लीप अवर्स. आपण मगापासून बोलत आहोत न्यूट्रिशनबद्दल आणि एक्झरसाईजबद्दल, पण आपण आपल्या ताणतणावाबद्दल कोणाशीच बोलत नाही. ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनात असणार आहे. तो काही आपोआप कमी होणार नाही, कारण की त्याचं कारण तुम्ही नसता, दुसरं कोणीतरी असतं. पण त्याला मॅनेज करायचं हे तुम्हाला शिकायचं आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन, प्रेयर्स किंवा स्वतःला पॉझिटिव्ह वाईब्समध्ये गुंडाळून घेणं हाच त्याला एक पर्याय आहे. बॅड वाईब्सपासून दूर राहणं आवश्यक आहे. आणि स्लीप आवर्स, रेस्पेक्ट युअर स्लीप आवर्स, रेस्पेक्ट युअर बायोलॉजिकल क्लॉक. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टींची काळजी घ्याल तेव्हा आपोआपच तुमची लाईफ बॅलन्स व्हायला चालू होईल. अँड गोईंग टुवर्ड्स द प्रिस्क्रिप्शन, येस, इवन इफ यू वॉन्ट टू रन, यू वॉन्ट टू जिम ट्रेन, किंवा तुम्हाला कुठलाही प्रकारचा व्यायाम करायचा असेल, तुम्हाला काही गोष्टींची गाठ बांधायचीच आहे. नो शुगर, नो फॅटी फूड. हॅव इट, नक्कीच घ्या, पण कधी घ्यायचं? जेव्हा तुमची इच्छा आहे खायची त्यावेळेस खा. समोरचा खाऊ घालतो आहे, त्याचा बड्डे आहे किंवा त्याची ॲनिव्हर्सरी आहे किंवा कोणाच्या लग्नात गेला आहात म्हणून आग्रहाचं खाणं आवश्यक नाही आहे. पण एखादी गोष्ट तुम्हाला खूपच मनातून आवडत असेल, तुम्ही नक्कीच खा. सर्व काही सोडायची गरज नाही आहे, पण बॅलन्स करणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे हाय प्रोटीन डाएट, नो शुगर डाएट, मेक शुअर टू ॲड फर्मेंटेड फूड अँड फायबर्स इन युअर डाएट. दॅट्स इट. एकदम आजचा पॉडकास्ट म्हणजे मला असं कंप्लीट झालं, आमची हेल्थ सिरीज कंप्लीट झाल्यासारखं वाटलं की खरंच आहाराचं किती महत्त्व आहे, एक्झरसाईज रनिंगचं किती महत्त्व आहे. आणि आता जे 15 फेब्रुवारीला IMA रनॅथॉन येत आहे त्यांच्यासाठी तर लातूरकरांना तर हा इतका फायदेशीर पॉडकास्ट आहे. डॉक्टर आरतीने जे सांगितलं एक्झरसाईजबद्दल आणि डॉक्टर आंबेकर सरांनी जे सांगितलं आहे आहाराबद्दल, हे सगळ्यांचं मिक्सअप आज झालेलं आहे. आणि याचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटणार आहे त्या रनॅथॉनमध्ये. खूप चांगले असे मला वाटतं उभारून येणार आहेत रनर्स. आता हे सगळं ऐकून ॲटलिस्ट थेरी ऐकली, प्रॅक्टिकली कुणीतरी सुरू करणार आहे, त्यातली मी पण एक असणार आहे, थोडंफार यातलं चालू करणार आहे. आणि खूप चांगला असा हा पॉडकास्ट झालेला आहे. थँक्यू सो मच आंबेकर सर आणि डॉक्टर आरती. वन्स अगेन थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एक ॲड करतो की आम्ही मॅडम, म्हणजे पहिल्या सुरू ज्यावेळेस मॅडम अध्यक्ष झाल्या वुमन्स विंगच्या, तर त्यावेळेस त्यांनी हा जो उपक्रम, म्हणजे पहिली वेळेस मला वाटते भारतामध्ये सुद्धा एक पॉडकास्ट सिरीज कोणी चालू केली नाही. मॅडमनी त्यावेळेस एनकरेज केलं की आपण असा पॉडकास्ट करू.
कारण मेडिकल नॉलेज असेल, हेल्थ नॉलेज असेल, तर ते इंटरनेटवर हे खूप म्हणजे क्वालिटी जी आहे, जे लोक त्याचे स्पेशलिस्ट आहेत ते लोक बोलायला बाहेर येत नाहीत किंवा त्यांना व्यासपीठ मिळत नसेल, आणि जे फ्रॉड आहेत, जे बाबा लोक आहेत, त्यांचं ज्ञान लोक घेऊन कितीतरी वेळेस त्यांचे दुष्परिणाम होत आहेत. खरं तर आहे. आपण तिथं उतरलं पाहिजे आणि इंटरनेटवर आलं पाहिजे, ऑनलाईन आलं पाहिजे, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि तो पॉडकास्टची सिरीज म्हणजे जवळजवळ सगळे स्पेशालिस्ट मॅडमनी कव्हर केले आणि आपण ती म्हणजे सिरीज ही लोकांसाठी अवेलेबल केली. त्यामुळे मॅडमचाही धन्यवाद Yes. सगळींकडून. Thank you so सगळ्यांसाठीच. much. थँक्यू.